मंडळी, ह्या वर्षाचे तुम्ही आकर्षण बघत आहात दगडूशेठ हलवाई आणि प्रणव आर्ट. गोल्डन बाप्पा तुम्ही बघताय. एक नंबर आणि सुंदर अशी कलाकृतीचं दर्शन तुम्ही घेत आहात मंडळी. सो विचार काय करताय, नक्की प्रणव आर्ट्सला लवकरात लवकर व्हिजिट द्या, भेट द्या आणि आपल्या आवडीचे बाप्पा बुक करा. तुम्ही इकडे आलात ना तर मूर्ती बुक करूनच जाणार अशी माझी खात्री आहे, कारण इकडे अशा कलाकृतीचं मोठं असं भंडार आहे. इथे एक सुंदर असं कलाकृतीचा नजराणा बघताना मंडळी, एक सुंदर अशी कलाकृती. वा वा वा, मस्त एकदम आकर्षित करणारा मंडळ. हो 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 हो, क्लासी मॉडेल मंडळी. तुम्ही इथे बघताय ह्यांच्याकडे ना मूर्तींची खूप सारी व्हरायटी आहेत. त्याच्यामुळे इथे तुम्ही ह्या शॉपला व्हिजिट दिलात ना, एक ना एक बाप्पा तुम्ही बुक करून जाणारच. कृष्णा मॉडेल तुम्ही बघताय, एक नंबर सुंदर असं नक्षीकाम. हो 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 हो, एक नंबर. हो हो हो, आकर्षित करणारी मूर्ती. नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपला मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपला प्रवास आहे हमरापूर पनवेलमध्ये. याच्यासाठी कारण आपण गणपती बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी जात आहोत. सो हमरापूर हे गणपती बाप्पाचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. कुठून कुठचे जायचं आहे ते पूर्ण डायरेक्शन माहिती देणार आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे अमरापूरमध्ये खूप सुबक आणि सुंदर अशा बाप्पाच्या मूर्ती असतात, त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे. तो नक्की व्हिडिओला पूर्ण बघा. चला तर, जर मला प्रवासामध्ये काही तुम्हाला क्षण दाखवता आले तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि कुठून कसं जायचं आहे ते सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला करेन. तो व्हिडिओला पूर्णपणे बघा. आणि जवळच आपला बाप्पाचं आगमन येणार आहे, तर त्याचं स्वागताला आपण तयार राहूया. चला तर मग मी आता व्हिडिओला कंटिन्यू करतोय. आपण भेटूया मध्ये मध्ये. सो मंडळी, आता आपण आलो पनवेलमध्ये. पनवेलला पोचलो आहे आणि हा जो मार्ग आहे ना, हा तुम्हाला कोकणचा मार्ग दिसेल. आपण हा जो व्ह्यू बघताय तुम्ही, हा व्ह्यू तुम्हाला गोवा हायवेकडे घेऊन जातो. आणि आपण ह्या साईडून आलो आहे, मुंबई साईडून. ह्या सगळ्या गाड्या बघताय आणि हा कोकणला मार्ग जाणार आहे. आपण थांबलो होतो जोशी वडेवाले. टेस्ट एवढी भारी नव्हती, थोडीफार होती, बट ठीक आहे, ब्रँड आहे जोशी वडेवाले म्हणून आम्ही थांबलो होतो. बट एवढी टेस्ट खास नाही आहे. आम्ही मिसळ पाव घेतला होता. आता मी तुम्हाला पुढे दाखवतो, व्लॉगला कंटिन्यू करतो. आता ह्याच मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे हमरापूरमध्ये. पुढे गेल्यावर आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया. मंडळी, हा जो आपण तुम्ही मार्ग बघत आहात, हा मार्ग आहे हमरापूरला जाण्याचा मार्ग आहे. वरून जो मार्ग गेला आहे, हा ब्रिजच्या वरून तो सरळ कोकणाकडे जातो आणि आपल्याला खालून एक फाटा फुटला आहे, तिथून आपण आलो आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, राईट मारायचं आहे. ह्या ब्रिजच्या खालून राईट मारायचं आहे. राईट मारल्यावर आपल्याला सरळ जायचं आहे. हे बघा, हा जो थोडासा लेफ्ट घ्या आणि थोडासा लेफ्ट घेऊन हा सरळ मार्ग जातो तो हमरापूरमध्ये, जिथे आपल्या बापांचे माहेरघर मानलं जातं.
चारी साईडला कारखाने दिसतील. खूप सुंदर अशी मूर्ती बघताय तुम्ही. तिसरी होती कोणती? प्रणव आर्ट. गेल्या वर्षी खूप तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे, आणि ह्या वर्षी सुद्धा मिळेल. प्रणव आर्ट. सो मंडळी, तुम्हाला मी आवर्जून नक्की सांगेन अमरापूरमध्ये या, कारण अमरापूरमध्ये आल्यावर तुम्हाला खूप सारे व्हरायटीज ऑफ ऑप्शन मिळून जातात. खूप म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीचे ऑप्शन मिळून जातात, आणि तुम्हाला जे बाप्पा आवडतील ते तुम्ही इथे येऊन बुक करू शकता, कारण का तुम्हाला खूप सारे ऑप्शन इथे मिळून जातात. म्हणजे A to Z व्हरायटीचे बाप्पा तुम्हाला इथे मिळून जातील. व्हरायटीमध्ये काहीच कमी नसतं इथे. इथे खूप सारे मोठे कारखाने आहेत, तर त्याच्यामुळे इथे खूप साऱ्या व्हरायटी आहेत, किमती पण कमी आहेत, आणि तुमच्या आवडीचे बाप्पा तुम्ही कमी किमतीतसुद्धा घेऊन जाऊ शकता. जर तुम्हाला आवड असेल बाप्पांची मूर्ती कलाकृती, सो नक्की तुम्ही इकडे अमरापूरला व्हिजिट करा. गेल्या वर्षीच्या व्हिडिओला मला खूप मोठा रिस्पॉन्स होता. सो ही बघा सुंदर अशी आणि सोबत अशी कलाकृती तुम्ही बघताय. एक नंबर असं कलाकृतीचे दर्शन. एक नंबर अशी कलाकृती मंडळी बघताय तुम्ही. बाप्पा बघा कसं आसनामध्ये बसलेले आहेत. एक नंबर अशी कलाकृती.
ह्या वर्षीच्या मूर्ती आहेत ना एकदम सुबक आहेत आणि कलाकृती तर एकदम बाप आहे. एक नंबर कलाकृती आहे. सो मंडळी विचार काय करता, नक्की या प्रणव आर्ट्सला भेट द्या लवकरात लवकर आणि आपल्या आवडीचे बाप्पा बुक करा. हे बघा एक नंबर कलाकृती. हो 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 एक नंबर. एक नंबर कलाकृती. हो 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 तुम्ही हो एक नंबर. कलाकृतीचं दर्शन तुम्ही घेताय मंडळी. एक नंबर आहे, भन्नाट कलाकृती आहे. सौंदर्य तर फाळून येतं मंडळी. एक नंबर. मंडळी ह्या वर्षाचं तुम्ही आकर्षण बघत आहात. दगडूशेठ हलवाई आणि प्रणव आर्ट गोल्डन बाप्पा तुम्ही बघताय. एक नंबर सुंदर अशी कलाकृतीचं दर्शन तुम्ही घेतात मंडळी. सो विचार काय करताय, नक्की प्रणव आर्ट्सला लवकरात लवकर व्हिजिट द्या, भेट द्या आणि आपल्या आवडीचे बाप्पा बुक करा. एक नंबर आहे. हे तुम्ही नवीनच बघताय, बाप्पाचं दर्शन घेताना तुम्ही बघताय. एक नंबर आहे कलाकृती. हो 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 गोल्डन बाप्पा. वा वा किती सुंदर अशी कलाकृती. बघा ह्या बाप्पांची पण कलाकृती बघा. एक नंबर आहे. हे बघा सुंदर अशी कलाकृती बघा. एक नंबर. सुंदर अशी कलाकृती बघते मंडळी. एक नंबर कलाकृतीचा मत. सुबक अशी मूर्ती. हो 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 तुम्ही इकडे आलात ना तर मूर्ती बुक करूनच जाणार अशी माझी खात्री आहे. कारण इकडे अशा कलाकृतीचं मोठं असं भंडार आहे इथे बाप्पांच्या. त्याच्याचमुळे हमरापूर हे बाप्पांचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आणि इथे तुम्ही खूप सारे कारखाने बघाल, इथूनच मूर्ती तयार करतात आणि इथून खूप सगळीकडे म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा इथून मूर्ती एक्सपोर्ट केल्या जातात. खूप सुंदर अशा मूर्तींचं कलाकृतीचं दर्शन तुम्ही घेताय. एक नंबर. एक सुंदर असा कलाकृतीचा नजराना बघताना मंडळी. एक सुंदर अशी कलाकृती. वा वा मस्त एकदम आकर्षित करणारा मंडळ. हो 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 एक नंबर आकर्षित करणारा मंडळ. हो हो क्लासी मॉडेल. सो मंडळी हे बघा एक नंबर अशी हो हो कलाकृती बघा. सुबक अशी कलाकृती. एक नंबर अशी कलाकृती तुम्ही बघा. हो 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 एक नंबर कलाकृती. एक नंबर कलाकृती बघता तुम्ही. एक नंबर.
सो मंडळी ही बघा सुबक अशी कलाकृती तुम्ही बघताय. हो हो हो, एक नंबर अशी कलाकृती. हां हां हो हो हो, एक नंबर. त्रिशूलची कलाकृती बघताय तुम्ही मंडळी. एक नंबर क्लासिक असा मॉडेल बघताय तुम्ही. हो हो हो, एक नंबर क्लासिक मॉडेल. एक नंबर मॉडेलचा नजराना मंडळी. एक नंबर क्लासिक. ते आपल्याला म्हणजे 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत सगळे म्हणजे बघू शकता प्रॉपर. मंडळी ही मूर्ती बघताय बाप्पाची. एक नंबर सुंदर असा कौशल्य करताना. एक नंबर अशी कलाकृती मंडळी बघताना तुम्ही. सुंदर अशी कलाकृती आहे. खूप सुंदर अशी कलाकृती. हो हो, तुम्ही इकडे आलात ना, तुम्हाला मूर्ती एवढ्या आकर्षित करतात ना, तुम्ही विसरून जाता सगळं जग आणि बाप्पांच्या जगात तुम्ही मिसळून जाता इथे आल्यावर. असे खूप चांगले असे तुम्ही मूर्ती बघताय. खूप सुंदर अशी चांगली मूर्ती कलाकृतीचा आरस बघताना तुम्ही. कलाकृतीचा आरस बघताय तुम्ही. मस्त सुंदर अशी चारी बाजूनी सजवलेली मूर्ती बघताय तुम्ही म्हणजे. एक नंबर. एक नंबर मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती बघताय तुम्ही. हो हो, सुंदर अशी मूर्ती. एक नंबर. मंडळी अजून एक तुम्ही एक सुबक अशी मूर्ती बघताना, दर्शन घेताना, एक नंबर असं हुबेहूब वर्णन केलेलं बाप्पा. त्यांची कलाकृती बघा. एक नंबर अशी सुंदर अशी कलाकृती बघताय तुम्ही. आणि बाप्पा तुम्ही बाप्पांचे डोळे बघा. तुम्हाला वाटेल की साक्षात बाप्पा आपल्याकडे बघत आहेत. असं सुंदर असं नक्षी कोरीव काम केलेलं कलाकृती तुम्ही बघताय. एक नंबर. विठ्ठलाची कलाकृती तुम्ही बघताय. हे विठ्ठलाचं मॉडेल आहे. विठ्ठल बाप्पांचं मॉडेल आहे. सो मंडळी हे तुम्ही विठ्ठल बाप्पांचं मॉडेल बघताना एक नंबर अशी कलाकृती केलेली आहे. सुंदर अशी कलाकृती.
सो म्हणून मी म्हणतो आहे की तुम्ही इकडे आलात ना, तुम्हाला बाप्पा आकर्षित करणारच आहेत आणि तुम्ही इथून नक्की एक ना एक बाप्पा बुक करून जाणारच आहात, असे माझ्याकडे खास शाश्वती आहे. सो नक्की व्हिजिट करा हमरापूरमध्ये प्रणव वाटला. खूप सुंदर असे बाप्पांचं दर्शन तुम्ही घेताना. मंडळी तुम्ही इथे बघताय ह्यांच्याकडे ना मूर्तींची खूप सारी व्हरायटी आहेत. त्याच्यामुळे इथे तुम्ही ह्या शॉपला व्हिजिट दिलात ना, एक ना एक बाप्पा तुम्ही बुक करून जाणारच. असे ह्यांची सगळ्या मूर्ती तुम्हाला आकर्षित करत असतात. आणि येस, बाप्पा आपल्याकडे एका वर्षाने येतात, तर आपल्यालासुद्धा वाटतं आपले बाप्पा सगळ्यांपेक्षा आकर्षित असावेत, सगळ्यांना उठून दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. तर तुम्ही नक्की ट्राय करा, हमरापूरमध्ये या. हमरापूरमध्ये आलात तर तुम्हाला प्रणव आर्ट्स हा खूप नावाजलेला कलाकृती केंद्र आहे. त्यांचे विजन खूप सुंदर असतात, कलाकृती खूप सुंदर असते. सो नक्की व्हिजिट करा. सो मंडळी, हे बाप्पा बघते तुम्ही शंखावर बसलेले आसन केलेले, एकदम अशी सुंदर अशी कलाकृती बघताय. दुसरे बाप्पा बघताय तुम्ही, खूप सुंदर अशी कलाकृती. हो 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 हो, एक नंबर अशी कलाकृती बघताय तुम्ही. आणि आज असं मी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाला आपले बाप्पा खूप सुंदर दिसावेत असे वाटत असतात. हो हो, एक नंबर, एक नंबर. हो हो हो, हे बाप्पा मंडळी कोणते असू शकतात? एक नंबर असं मॉडेल आहे. हे बघा, कृष्णा मॉडेल तुम्ही बघताय. एक नंबर सुंदर असं नक्षीकाम. हो 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 हो, एक नंबर. हो हो हो, आकर्षित करणाऱ्या मूर्ती. एक नंबर. नंबर अशी मूर्ती. अजून एक अशी चांगली सुंदर असा कलाकृतीचा नमुना बघताना तुम्ही मंडळी, एक नंबर. हे बघा, सुंदर असा कलाकृतीचं आकर्षण करणारी मूर्ती. थोडा व्हिडिओ ब्लर येतोय कारण लाईटीचा थोडासा अभाव कमी आहे, हे कमी आहे लाईट. हो हो हो, एक नंबर. सो मंडळी, हे तुम्ही मॉडेल बघत आहात, ही लालबागच्या राजाची मॉडेल बघताना, ही लालबागच्या राजाची मूर्ती आहे. आय मीन सेम मॉडेल आहे. सुंदर अशी कलाकृती. एकदम सुंदर अशा कलाकृती आहे, एकदम सुंदर. एक नंबर. मंडळी, मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा खूप मोठा कारखाना आहे, जे खूप मोठा कारखाना हा तुम्ही बघताय समोर. आणि यांचे कारखान्यातून त्या मूर्ती
करत असतात. खूप मोठा कारखाना आहे, खूप म्हणजे खूप मोठा कारखाना आहे. आणि ही मूर्ती बनवताना मूर्तिकार, हॅलो कसे आहेत, मजेत ना? खूप बिझी लागतंय, एक नंबर. खूप खूप मेहनत असते आणि ही कलाकृती करणं म्हणजे इझी गोष्ट नाही आहे, खूप हार्डवर्क आहे. हार्डवर्क बघताय तुम्ही तुमचं, आणि खूप नाजूक कौशल्याचं हे काम असतं. जेवढी आपल्याला मूर्ती आकर्षक वाटते त्याच्या मागचा खूप मोठा कष्ट आणि ध्यास असतो. आणि मूर्तिकाराला सुद्धा आवड असते जेव्हा ते मूर्तिकार सुबक अशी मूर्ती बनवत असतात. हे बघा, खूप सुंदर अशी कलाकृती करताना मूर्तिकार. आणि इकडचे मूर्तिकार खूप मोठे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत, कारण त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या आजोबांपासून, त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्याकडून त्यांना कलाकृती लाभलेली आहे आणि त्यांनी जोपासली आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हा बघ त्या मोठा कारखाना आहे, खूप म्हणजे खूप मोठा कारखाना आहे. वरती सुद्धा त्यांचा कारखाना आहे, बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा केवढा मोठा कारखाना आहे बघा. हे बघा, खूप मोठा कारखाना आहे. आणि हे आता रॉ मूर्ती बघतायत तुम्ही बनवलं. आता ह्याला कलर काम चालू होईल. आता जो मी खाली तुम्हाला दाखवला तिथे मूर्तिकार बनवतात, आणि ह्या वरती जो फर्स्ट मजला आहे तिथे कलर रंगरंगोटी करण्यासाठी मूर्ती आलेल्या असतात. हे बघा, खूप सारा मोठा असा गोडाऊन आहे, म्हणजे कारखाना आहे मूर्तीचा. खूप म्हणजे खूप मोठा कारखाना आहे. हे बघा, हे बघा, जस्ट आता तुम्ही ही मूर्ती रेडी झालेली आहे. हे बघा, कलाकृती बघा, एक नंबर. जस्ट आत्ता त्याने बनवलं आहे आणि हे मी व्हिडिओ काढतो आहे. सुंदर अशी कलाकृती. हे बघा, इकडे पण आहेत. हे बघा, एक नंबर बाप्पा, कलाकृती बघा. आत्ता जस्ट बनवले त्यांनी माझ्यासमोर. हे कलर काम आत्ताच केलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, डोळ्यांना अजून काम करायचं बाकी आहे, डोळ्यांवर. सो हा कारखाना आहे, इथे मोठ्या मोठ्या मूर्ती बनवल्या जातात. 3 फुटापासून ते 10 फुटापर्यंतच्या मूर्त्या इथे बनवल्या जातात. आणि हा बघा छोटा मूर्तिकार बाप्पांना रंगरंगोटी करताना. हॅलो, हाय, एक नंबर, एक नंबर. हे बघा, खूप असा उत्कृष्ट असा कलाकृती करतोय तो, रंगरंगोटी करताना तुम्ही बघताय. आणि हे नाजूक काम असतं मंडळी, खूप नाजूक काम असतं. किंवा इकडे सुद्धा काम चालू आहे, इकडे सुकवण्याचं काम चालू आहे. अरे वा, इकडे तर एकदम भारी आहे यार, मोठा तलावच आहे, एक नंबर यार. हे मूर्तिकार आहेत ना, हे सगळे रंगरंगोटी करतात, त्यांचा आनंद बघा. समोर तलाव आणि तलावाच्या साईडला मूर्तींचा कारखाना. अजून ह्याच्यापेक्षा काय चांगला असू शकतो. एक नंबर फिलिंग आहे. हे बघा, वा, हो 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 हो, ऑसम. हे बघा, तलाव आहे साईडला, आणि तलावाच्या साईडलाच कारखाना आहे. हे बघा मंडळी, यांची सुद्धा रंगरंगोटी केल्यानंतर हे डिझाईनचं काम आहे ते हे मूर्तिकार करत आहेत. सो इथे यांच्या इथं ना स्टेज बाय स्टेज आहे. पहिलं काय मूर्ती बनवणार, मूर्तीनंतर आल्यानंतर रंगरंगोटी करणार, रंगरंगोटी झाल्यानंतर प्रत्येक मूर्तिकार वेगवेगळ्या मॉडेलने डिफाईन केलेलं आहे तिथे, स्टेज बाय स्टेज. एकच मूर्तिकार सगळ्या गोष्टी करत नाही, आणि त्याच्यामुळे यांची जी कलाकृती आहे ना एकदम उठून दिसते. सगळ्याच मूर्तिकारांचा इथे हात लागलेला असतो. हे बघा, आता हे डिझाईन करतात. डिझाईन म्हणजे आपण काय करतो आता इथं डायमंड बोलतात ना, डायमंडवर. हा डायमंडवर करताना मूर्तिकार तुम्ही बघताय. हे बघा, एक सुंदर असं. आणि ह्याच्यात सुद्धा कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कसं डायमंड चिपकवता, आता हे बघा, ह्याने चिपकवलं आहे. हे बघा, आता हा लेअर आहे ना, तो दादाने आता चिपकवलं, एक नंबर असं. हे बघा, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, ह्याचं फिनिशिंग झालं गरजेचं आहे. फिनिशिंग नाही झालं तर आपली बाप्पांची मूर्ती सुबक दिसणार नाही. हे बघा, आता तुम्ही बघता, एक नंबर, एक नंबर.
हे बघा आता हे आता जस्ट तुमच्या समोर लावलं. खूप मेहनतीचं काम असतं आणि खूप नाजूक काम असतं. हे इझी गोष्ट नाही आहे. ते बघा आता कटिंग करताना दिसतंय तुम्हाला, आणि प्रॉपर कटिंग झालेलं पाहिजे तरच त्याचा कलाकृती सुंदर होऊ शकते. आणि त्यांना हे आता कौशल्य एक्सपिरियन्स झाला त्याच्यामुळे ते फास्ट करताना दिसतंय तुम्हाला. हे बघा एक नंबर. तर ते लावून घेत आहेत त्याला. गोंद असेल ना दादा? गोंद आहे ते. प्रॉपर लागलं पाहिजे, प्रॉपर, तरच त्याची फिनिशिंग दिसेल. तर त्यांना ते पटाईत लावत आहेत लवकर, कारण त्यांना ते अवगत झालं, म्हणजे फास्ट एक्सपिरियन्स आहे त्यांना. एक नंबर. खालचा जो स्टेज आहे इथे मूर्ती बनवल्या जातात. हा जो स्टेज आहे त्या मुलाशी दाखवल्याबरोबर, आणि इथे मूर्ती सुकवल्या जातात व्हाईट पेस्टने लावून, आणि इथे नंतर रंगरंगोटी, नंतर सगळं डायमंडचा वर. सो मंडळी, आता आपण प्रणव आर्टचे होल अँड सोल करते धरते सगळं बोलू शकता तुम्ही. तर ते आपल्या स्क्रीनमध्ये आहेत. प्रणव कलाकृतीचे आणि मानले जानेवाले. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव नवीन कैलाश पाटील आहे. ओके सर, हा कधीपासून सुरुवात केलेला आहे तुमच्या काळात? हा जसं बघायला गेलं तर आमचे आजोबा, माझे वडील, नंतर मग आम्ही त्यांच्यासोबत पुढे वारसा घेऊन चाललो. 20-25 वर्ष ते आमचं सर्व 20-25 वर्षाचा कारकीर्द आहे तुमची. सो दादा मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार आहे, कारण का मला माहिती आहे, बघा ही मंडळी गर्दी बघताय किती आहे. गर्दीवरून तुम्हाला कळेल इथे किती गर्दी असते. आणि तुम्ही सांगा दादा आता मला की आता आपल्या इथं किती फुटापर्यंत आपल्याकडे मूर्ती मिळते? आमच्याकडे जसं 1 फुटापासून पण असते. 1 फुटापासून चालू होते, पण ऑलमोस्ट आपण जे घरगुती असतात ते 1.5, 2, 2.5 ते 10 फुटापर्यंत आपण देतो. सो 1.5, 2.5 आणि 10 फुटापर्यंत मूर्ती आपण देत असतो. या टायमाला आपण व्हिडिओ बनवलाच होता, म्हणजे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांचा प्रतिसाद खूप छान होता. आणि ते विचारत होते की दादा तुम्ही व्हिडिओची कॉस्ट नाही सांगत, काय नाही सांगत, फक्त व्हिडिओ बनवता. तर आम्हाला फक्त कसं आहे, आता हे आपलं गर्दी खूप आहे, त्याच्यात आपल्याला वेळ मिळणार नाही प्रत्येक मूर्तीची कॉस्ट सांगत. तर आम्हाला असं सांगा प्रेक्षकांना, जी 1.5 फुटाची मूर्ती आहे ती जी कमीत कमी आणि जास्तीत जास्त प्राईस किती आहे? कारण का प्राईस ह्याच्यावर डिपेंड असते की नक्षीदार कोरीव काम केलेलं असतं, डायमंडवर केलेलं असतं, त्याच्यावर काम असतं, राईट? सो तुम्ही मला माहिती द्या की 1.5 फुटाची मूर्ती आहे तिची प्राईस किती ते कितीपर्यंत असते? आमची जरी कमीत कमी 1.5 फुटाची 5,000 पासून सुरुवात आहे. 5,000 पासून सुरुवात आहे. आणि मॅक्झिमम मग ती 2 फूट असले तर 7,000 पासून पुढे. अच्छा, 2 फूट असेल तर 7,000 पासून पुढे. 2.5 फूट असेल तर 9,000 पासून पुढे. 2.5 फूट असेल तर 9,000 पासून पुढे. आणि 3 फूट असेल तर 10,000 पासून पुढे. आणि 3 फूट असेल तर 10,000 पासून पुढे. नंतर मग त्या पुढे रेट वाढत जाणार रेट. 1 लाखापर्यंत रेंज आहे. 1 लाखापर्यंत रेंज आहे. सो मंडळी, मी म्हटल्याप्रमाणे दादांकडे 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत मूर्ती मिळून जाईल. आणि रेंज त्यांनी सांगितलं, रेंज त्यांची स्टार्ट आहे 5,000 पासून. नंतर मग तुम्हाला 2 फुटाची 7,000, 3 फुटाची 10,000, अशा रेंजेस त्यांच्या व्हरायटी आहेत. कारण जसं डायमंड तुमचं वर्क असेल त्याच्यावर त्याची किंमत डिसाईड ठरेल. पण मी नक्की सांगेन तुम्हाला आवर्जून की मी मुंबईमध्ये राहतो, आणि मुंबईचे जे रेट आहेत त्याच्यापेक्षा खूप चिपेस्ट रेटमध्ये सुबक अशा मूर्ती तुम्हाला इथे मिळून जातील. सो नक्की प्रणव आर्टला व्हिजिट करा आणि भेट द्या, आणि तुमच्या आवडीचं बापा बुक करा. आणि फक्त ऑनलाईन बुकिंग घेतली जाईल, फक्त ऑनलाईन बुकिंग घेतली जाईल, डिलिव्हरी करणार नाही. सो मंडळी, हे खूप महत्त्वाचा उद्देश आहे. हे लक्षात ठेवा की ऑनलाईन बुकिंग केली जाईल पण डिलिव्हरी केली जाणार नाही. कारण त्यांच्याकडून इकडे जाताना त्यांना खूप एवढा मोठा यांच्याकडे प्रतिसाद असतो ना बापांच्या भाविकांचा किंवा बापांच्या भक्तांचा. कारण खूप सारं इथे त्यांना वेळच नसतो. तर त्याच्यामुळे ते आवर्जून सांगतात की ऑनलाईन बुकिंग करू शकता, बट तुम्हाला स्वतःला आपल्या बापाला घेऊन जायचं आहे. सो नक्की दादा, थँक्यू सो मच आम्हाला माहिती दिल्याबद्दल, तुमच्या वेळात वेळ काढून धन्यवाद.